नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त उमेदवारांना या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती देत आहोत ते इतरांना कळू द्या. कारण हा व्हिडिओ जो आहे तो तुमचे प्राधान्यक्रम नोंदवताना तुम्हाला फार उपयुक्त ठरणार आहे. आता मला बऱ्याच जणांची मॅसेज आहेत, कॉल्स आहेत की सर जाहिरात नेमकी कशी बघावी. जाहिरात बघितल्याच्यानंतर आपलं स्वप्रमाणित अर्जामध्ये जी आपली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आहे त्याला आपण पात्र आहोत का जाहिरातीला, त्या आपल्या पात्रतेनुसार, आणि ती कशी चेक करावी आणि प्राधान्यक्रम देताना कशा पद्धतीनं त्याची स्ट्रॅटर्जी जी आहे ती आखावी, यासाठी जाहिरात जी आहे ते सगळ्यात अगोदर बघणं महत्त्वाचं आहे. आता बरेच जणांना कदाचित जाहिरात माहिती असेल, पण मला असे कॉल्स आहेत की सर जाहिरात कशी बघावी ते एकदा मला सविस्तर आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगावे. तर हे केवळ आणि केवळ प्राधान्यक्रम निवडत असताना जाहिराती कशा बघायच्या यासाठी हे जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आता याच्यामध्ये जास्त वेळ न लावता आपण प्रत्यक्ष एक उदाहरण म्हणून जे आहे ते एक नंदुरबार जिल्हा परिषदेची जी आहे ते जाहिरात बघूया. आता इथे जे आहे ते इथे बघा, तुम्ही तुमच्या लक्षात येत असेल इथल्या नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये ज्या जागा आहेत त्या 84 जागा आहेत. या 84 जागेमध्ये प्रामुख्याने विचार जर केला, हे बघा दिसत असेल तुम्हाला 84 पदं, प्रामुख्याने विचार जर केला याच्यामध्ये, तर एकूण जे पदं आहेत ते खुल्या गटामध्ये 25 पदं आहेत एकूण. म्हणजे इथे दिसत आहे तुम्हाला. मुद्दाम मी या संदर्भामध्ये तुम्हाला मुद्दाम खुल्या गटापासून सुरुवात करतो मी. त्यानंतर या झडपीचे जागा जी आहेत, आता हे तुम्हाला कधी जागा येतील जर तुम्ही हे 1 ते 8चे जर पदं असतील. आता तुम्हाला खाली सांगेलच मी कुठले कुठले पदं आहेत सविस्तरपणे. जर तुम्ही TET पात्र असाल दोन्हीही, तर तुम्हाला इथली जाहिरात लागू असेल. अगदी त्या पद्धतीने तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे त्या पात्रतेनुसारच तुम्हाला या जागा उपलब्ध होतील. लक्षात येतं. आता सविस्तर जे आहे ते विस्तृतपणे तुम्हाला मी या जाहिरातीबद्दल सांगतो आहे. इथे हे दिसत असेल तुम्हाला, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी नंदुरबार ही जाहिरात आहे. आता याच्यामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी म्हणजे SC, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी SC महिला किंवा थांबा सविस्तरपणे सांगतोच तुम्हाला मी इथे कशा पद्धतीनं 84 जागेचे जी काही विभागणी आहे ते इथे बघा. अनुसूचित जाती हे महिला, माजी सैनिक अनुसूचित जातीमध्ये, हे अंशकालीन अनुसूचित जातीमध्ये, हे प्रकल्पग्रस्त अनुसूचित जातीमध्ये, भूकंपग्रस्त अनुसूचित जातीमध्ये, खेळाडू अनुसूचित जातीमध्ये, समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे 0, एकूण 0. म्हणजे अनुसूचित जातीला या जिल्हा परिषदमध्ये एकही पद नाही. महिलाला नाही, माजी सैनिकांना नाही, अंशकालीनला नाही, प्रकल्पग्रस्तला नाही, भूकंपग्रस्तला नाही, खेळाडूला नाही, नंतर मग समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे नाही. म्हणजे इथे जे अनुसूचित जाती आहेत SC त्यांना एकही पद नाही असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. ओके. मग इथे नेमकं आहेच जागा कोणाला ते बघा तुम्ही. अनुसूचित जमातीमध्ये इथून तिथून पूर्णपणे 0 आहेत. अनुसूचित जमाती पेसा इथून तिथून पूर्ण 0 जागा आहेत. नंतर मग विजा अला पण 0 जागा आहेत. भज बला सुद्धा 0 जागा आहेत. म्हणजे महिला नाही, काहीच नाही. मग इथे जागा नेमकी आहेत तरी कोणाला, हा प्रश्न या ठिकाणी पडलेला असेल तुम्हाला. इथे केवळ जागा जे आहेत ना बघा, इथे EWS पण 0 जागा, SCBCला पण पूर्णपणे 0 जागा. मग इथे जागा आहेत कोणाला, टोटली खुला प्रवर्गाला इथे जागा आहेत. महिलाला जागा आहेत खुला प्रवर्गामध्ये
आता तुम्ही जर हे बघा, खुला प्रवर्ग महिला इथे येते, माजी सैनिक खुला प्रवर्ग, माजी सैनिकाला जागा आहेत फक्त खुल्या प्रवर्गात. अंशकालीन 8 जागा आहेत कोणाला, खुल्या प्रवर्गाला. प्रकल्पग्रस्त 4 जागा आहेत कोणाला आहेत, खुल्या प्रवर्गाला आहेत. भूकंपग्रस्त 1 जागा आहे कोणाला आहे, खुल्या प्रवर्गाला आहे. खेळाडू 4 जागा आहेत कोणाला येतात, खुल्या प्रवर्गाला येतात. म्हणजे एकंदरीत समांतर आरक्षण उर्वरित जी पदं आहेत ते 30 पदं आहेत, पण ते कोणाला आहेत, खुल्या प्रवर्गाला. आणि असे मिळून जी पदं आहेत ते पदं किती आहेत, 84 पदं. एकूण जी आहेत ती 84 पदं या ठिकाणी आहेत मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी हे बघा इथं 84 पदं दिसत आहे तुम्हाला. आणि दिव्यांगांना किती टक्के, 4% इथे जे आहे ते आरक्षण आहे. त्याच्यामध्ये कोणाकोणाला पदं आहेत याच्यामध्ये पण बघू शकता तुम्ही. दिव्यांगांना 4% आरक्षण असते, पण इथं दिव्यांगांना अस्थिव्यंगला 1%, कर्णबधिरला 1%, अंध अल्पदृष्टीनं 1%, म्हणजे असे 1% या ठिकाणी जागा आहेत. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आणि मल्टिपल डिसॅबिलिटी यांना 1%, असे 4% जागा असतात. मग ते जागा इथे आहेत का, तर त्यांचेसुद्धा इथे जागा नाहीत. अनाथांचं एक आरक्षण असते, संस्थाबाह्य आणि संस्थात्मक यांना पण या ठिकाणी जागा नाहीत. मग इथे जागा टोटल आहेत कोणाला, एकूण जागाचा जर आकडेवारी आपण बघितली तर आता वरी आपण माहिती बघितलेली आहे नेमकी जागा कोणाकोणाला आहेत. इथे एकूण जागा बघितल्या तर ह्या ज्या जागा आहेत त्या महिलांच्या आहेत. मग ही जागा जी आहे ते कोणाची आहे जागा आहे, माजी सैनिकांची जागा आहे. अंशकालीनच्या जागा ह्या 8 आहेत. प्रकल्पग्रस्तच्या जागा ते 4 आहेत. भूकंपग्रस्ती जी जागा आहे ती 1 आहे, खुलालाच आहे. इथं खाली त्याचं टोटल दिलेलं आहे खाली. आणि हे खेळाडूची जी जागा आहेत 4 जागा आहेत. याचं हे खाली फक्त टोटल दिलेलं आहे, हे तुम्हाला दिसत असेल. हे केवळ टोटल दिलेलं आहे. हे जे आहे ना रकाना हे पूर्ण टोटलचा रकाना आहे. मात्र जागा जी आहेत ती इथे तुम्हाला खुल्या प्रवर्गालाच जागा या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये खुल्या प्रवर्गाला जागा केवळ आहेत, हे त्याचा अर्थ होतो. मग याची आता विभागणी जर बघितली आपण तर कशा पद्धतीने विभागणी आहे याची, हे 84 पदं याची विभागणी जर बघितली तर या ठिकाणी तुमची शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक अर्हता. थोडंसं व्हिडिओ बनवताना बऱ्याच अडचणी जात आहेत, त्यामुळे समजून घ्या. फक्त जाहिराती जे आहेत ते समजून घ्या. अशा प्रकारचे मी व्हिडिओ बनवत नाही जास्त, त्यामुळे थोडंसं टेक्निकल तुम्हाला म्हणजे ती क्वालिटी दिसणार नाही याच्यामध्ये. फक्त त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय हे बघून घ्या. आता याच्यामध्ये मराठीच्या ज्या जागा आहेत इथे तुम्हाला दिसत असेल बघा. म्हणजे आता या जागेची विभागणी आहे, जे काही 84 पदं आहेत ते नेमकं कशासाठी आहेत. ओके, माध्यम मराठी पद अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे 1 ते 4 किंवा 5. ओके, त्याचं पे स्केल काय असणार आहे, शिक्षण सेवक हे आहे. हे अनुदानाचा प्रकार आहे, म्हणजे हे अनुदानित आहे. ॲडेड म्हणजे जिल्हा परिषद सगळी शाळा ज्या असतात ते अनुदानित असतात. हे जी रक्कम आहे ते विषयाचं आहे. ओके, 1 ते 5ला काही विषयाचा विषय नसतो, कारण ते हे असतात, टोटल असतात जागा, एकत्रच असतात. 1 ते 5ला तरी म्हणजे कॉमन असते. ओके, 6 ते 8ला विषयानुसार म्हणजे पदवीधर शिक्षक असतात 6 ते 8चे. हे शिकवण्याचे माध्यम सगळ्यात IMP आहे. ओके, मराठी माध्यम. हे आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे 1 ते 5ला D.Ed पाहिजे. ओके, आणि त्याच्यासोबतच म्हणजे 12वी+ D.Ed पाहिजे. ओके, आणि त्याच्यासाठी काय पाहिजे, TET किंवा CTT एक पेपर पाहिजे. आणि त्या 1 ते 5साठी जे आहेत ते पदं किती आहेत इथे बघा, तुमच्या लक्षात येत असेल 46. 1 ते 5ला 84 पैकी 46 पदं आहेत असं त्याचा अर्थ होतो. सोबतच मराठी माध्यम हे दुसरं बघा, 6 ते 8च्या जागा पण इथे किती आहेत, 10 आहेत. ओके, एवढं इथं दिलं बघा 10 जागा, इथे 10 जागा. ओके, 6 ते 8च्या जागा आहेत. इथे ग्रॅज्युएशन टीचर म्हणतात त्याला, ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर शिक्षक. ओके, याचं पे स्केल काय असते,
ह्याचं पे स्केलसुद्धा तेवढंच असते जेवढं 1 ते 5चं असते. हे प्रकार ॲडेडचा प्रकार आहे. ॲडेडच असतात अनुदानित शाळा. त्याच्या जागा आहेत ना ते मॅथमॅटिक्सच्या जागा आहेत. ओके, इथे बघा मराठी शिकवण्याचे माध्यम जे आहे ते मराठी सायन्स मॅथला आहे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे ते ग्रॅज्युएशन BSc पाहिजे. त्याला डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन पाहिजे आणि TETचा पेपर जो आहे तो CTT किंवा TET सायन्स मॅथमधनं पास पाहिजे. इथे आहे बघा. ओके, ह्या जागा टोटल किती आहेत? 10 आहेत. म्हणजे 6 ते 8च्या 10 जागा आणि हे 46 1 ते 5च्या जागा. ओके, अशा पद्धतीनं ह्याची विभागणी आहे जागेची. आणि समोर उरलेली जी काही खालची पदं आहेत ते पण सांगून देतो तुम्हाला. हे मराठी माध्यमाचे 6 ते 8ची पदं आहेत. अजून खाली हे 8 पदं आहेत. नेमकं हे 8 कशाचे आहेत बघू आपण आता. याला पण 6 ते 8ला ग्रॅज्युएट टीचर म्हणतात. याचं पण स्केल तेवढंच असते. हे ॲडेड प्रकार जो आहे तो ॲडेड आहे, अनुदानित. जिल्हा परिषद ॲडेड असतात. आत्ता गोसलं बघा इथं BA वाल्यांना जे पाहिजे ना हे लँग्वेज इंग्लिश भाषेविषयी शिक्षकाचे हे 8 पदं आहेत. मग याच्यासाठी काय पाहिजे? हे ग्रॅज्युएशन पाहिजे. ओके, ह्याच्याविषयी डिप्लोमा पण पाहिजे. ओके, TET 2 पेपर किंवा CTT 2 पेपर पास असावा लागतो. आणि हे आहेत जागा कोणाच्या? जवळपास सोशल सायन्सच्या जागा, भाषा विषयाला जे पात्र आहेत त्यांच्या जागा आहेत. आलं लक्षात? ओके, आता खाली बघूया काय म्हणते अजून. हे 8 जागा झाल्या. तुम्हाला हे सविस्तर समजावं यासाठी मी समजावून सांगतो. ओके, म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम नोंदवताना जाहिरातच समजून घेणं काळाची गरज आहे. तरच तुम्ही प्राधान्यक्रम नोंदवू शकता किंवा आलेल्या जाहिरातीमध्ये आपले प्राधान्यक्रम योग्य आहेत की अयोग्य आहेत हे सुद्धा ओळखणी कला आहे. यावरून तुम्ही ओळखू शकता. आणि यामुळे तुमचं जवळपास 80% डोक्यातलं जे विचार आहेत ना ते दूर होऊन जातील. 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ओके, आता हे बघा 5 मराठी माध्यम एक आहे. हे पण प्रकार बघून घेऊया. याला पण ग्रॅज्युएशन टीचर म्हणतात 6 ते 8ला. याचा स्केल पण तेवढाच असतो. अनुदानाचा प्रकार हे ॲडेड आहे. ही आहे बघा आता गवसली इथं की वरचं लँग्वेज इंग्रजी होतं ते लँग्वेज मराठी आहे. ओके, अजून त्याच्यासमोर काय म्हणते पाहून घेऊया आपण. याच्यासाठी लँग्वेजला काय असते? ग्रॅज्युएशन टीचर असते. म्हणजे त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे. अगोदर 1 ते 5ला 12वी पास पाहिजे होतं आणि याच्यासाठी डिप्लोमा पण पाहिजे DEDचा. आणि याच्यासाठी जे जागा आहेत ते किती आहेत? 10 जागा आहेत. आणि याच्यासाठी TET 2 पेपर पाहिजे सब्जेक्ट आणि CTT 2 सब्जेक्ट पाहिजे. म्हणजे TET आणि CTT 2 पेपर पास पाहिजे तर याला तुम्ही पात्र असता. आणि हे लँग्वेज तुम्ही ग्रॅज्युएशनला मराठी शिकलेलं पाहिजे तरच तुम्ही या भाषेविषयाला तुम्ही शिक्षक असता. आता हे किती लोकांसाठी माध्यमाला येऊ शकते? तर इतर सगळ्या माध्यमाचे लँग्वेजला पात्र असतात. आणि शासनाचा GR आहे की प्रत्येक शाळेमध्ये मराठी सक्तीची आहे. तर ही मराठी भाषा शिकवण्यासाठी इतर माध्यमाच्या शाळेमध्ये इतर माध्यमाचा मराठी असलेला शिक्षक इथे पात्र असेल. असे मिळून टोटल ज्या जागा आहेत हे किती जागा आहेत बघा, या 84 जागा आहेत. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी पात्र आहात मित्रांनो. 1 ते 8ची ही पदभरतीची जाहिरात आहे नंदुरबारची. इथे 1 ते 5चे पण जागा आहेत. इथे सोशल सायन्सचे पण जागा आहेत म्हणजे लँग्वेजची जागा आहेत. इथे सायन्स मॅथचे पण जागा आहेत. आता याची नियमावली जी दिलेली आहे खाली त्याचा पण आपण या ठिकाणी जो आहे तो अभ्यास करणार आहोत. ओके, काय म्हणते बघा. म्हणजे नेमकं कोण कोण इथे पात्र आहे हा त्याचं सांगण्याचा हेतू आहे मला. इच्छुक अर्हताधारक करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. 1 ते 5वीसाठी 6 ते 8साठी गटासाठी अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल पात्रता TET CTT उत्तीर्ण असणं म्हणजे असणारेच उमेदवार अर्ज करू शकतील. 6 ते 8साठी जे काही उमेदवार आहेत ते इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सोशल सायन्समधनं पास असलेले उमेदवार जे आहेत ते 6 ते 8ला पात्र असतील. 6 ते 8 गणित विज्ञान या विषयाच्या गटासाठी जे आहे ते सायन्स मॅथचे 2 पेपर किंवा CTT 2 पेपर नंबरचा पास असणं बंधनकारक आहे.
6वी ते इयत्ता 8वी या गटातील भाषा विषयासाठी जे आहेत ते इथे काय सांगते, गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणतेही विषय घेऊन TET सेकंड पास असणे उत्तीर्ण आवश्यक आहे. 1 ते 8वी किंवा 9वी ते 12वी अध्यापक विद्यालयाच्या या गटातील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीत प्रवेश असणं अपेक्षित आहे. म्हणजे सक्ती आहे, पण इथे जागा आहेत का त्या इथे नाही आहे, तो विषयच येणार नाही इथे. अजून दुसरी काय म्हणते, म्हणजे इतर जागेचं मी तुम्हाला सांगतो. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या संदर्भामध्ये हे संकेतस्थळ आहे, तिथे ते सगळ्या सूचना आहेत. व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदाची दिव्यांग आरक्षणाचा पदाचा समावेश आहे. जाहिरातीमध्ये दिव्यांग, पण इथे आहेत का जागा दिव्यांगाच्या नाहीत. जर तुम्ही दिव्यांग असाल समांतर आरक्षणात तर ते जागा बघूनच तिथे तुम्ही प्राधान्यक्रम नोंदवायचे. व्यवस्थापनाच्या जाहिरातीतील दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येत बदल होण्याची शक्यता असू शकते, ते अंतिम त्यांचे निर्णय आहेत. ओके. उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या 2 विषयासाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण आवश्यक आहे. म्हणजे पार्ट टाईम टीचर्स असतात, म्हणजे अर्ध शिक्षक, त्याच्यासाठी ते पदवीमध्ये द्वितीय श्रेणीमध्ये असणं अपेक्षित आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय 21 जून 2023 मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचे प्राधान्यक्रम जे आहेत ना, नोंदवताना का काळजी घ्यायची, प्राधान्यक्रम का गरजेचे आहेत तुम्हाला सांगतो. तुम्ही एकदा लागलात की 21 जून 2023च्या शासन निर्णयानुसार तुमच्या बदल्या होणारच नाहीत. ओके. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण अधिनियम 26 फेब्रुवारी 2024 नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली. या आरक्षणाची कार्यपद्धती सदर आरक्षणाच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई रिट पिटिशन्स 3468/2024 त्या अनुषंगाने इतर याचिकावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून असेल. म्हणजे इतर निर्णय जर काही असेल तर ते तुम्हाला लागू होईल असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त काळजीपूर्वक बघा. ह्या जाहिराती म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट केला असेलच नक्कीच, आणि जनरेट केल्याच्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करताना जनरेट केल्यावर आलेले प्राधान्यक्रम योग्य आहेत का अयोग्य आहेत हे समजून घ्या अगोदर. त्याच्यानंतर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे जाहिरात बघून घ्या. त्याच्यानंतर मग तुम्ही या जाहिरातीनुसार प्राधान्यक्रम कसे द्यावेत याची स्ट्रॅटर्जी आखा. जवळपास तुमचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मित्रांनो. आणि हे सगळं करून जरी तुम्हाला अडचणी येत असतील तर नक्कीच प्राधान्यक्रम कसे नोंदवावेत यासाठी आपण समुपदेशन कोर्स जो आहे तो सुरू केलेला आहे. त्याची लिंक जी आहे ॲपची या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये कमेंट पिन केली असेल, त्याच्यात लिंक असेल. महा टीचर संदीप कांबळे ही त्या ठिकाणी समुपदेशन कोर्ससाठी प्ले स्टोअरवर ॲप उपलब्ध आहे, ते जॉईन करा आणि तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम नोंदवू नका, तुमचे प्राधान्यक्रम लॉक करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.